हा चला तर मित्रांनो, आज आपण स्क्वेअर नंबर्सला वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचं बघणार आहोत. तर स्क्वेअर नंबर मध्ये खूप सारं पॅटर्न आहे, म्हणजे खूप सारे रूल्स आहेत, ते आपण ऑब्झर्व करणार आहोत. ठीक आहे. तर कुठलाही स्क्वेअर नंबर घ्या. जसं की मी आता घेतो 3चा स्क्वेअर. तो किती आहे 9, म्हणजे 3चा वर्ग किती आहे 9. तर त्याला मी कशा पद्धतीने दाखवणार आहे, तर 9 डॉट्सच्या फॉर्म मध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. तर आणि स्क्वेअर नंबरला स्क्वेअर का म्हणतात त्याच्या मागे हे कारण पण आहे. जर आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढला तर तो एक स्क्वेअर शेप बनतो. तर हे त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे, त्याला स्क्वेअर का म्हणतात. तर त्याच नंबरला आपण असंही लिहू शकतो बघा. इथे एक डॉट आहे, इथे 2 डॉट आहेत, इथे 3 डॉट आहेत, इथे 2 डॉट आहेत आणि 1, म्हणजेच काय 1 अधिक 2 अधिक 3 2 अधिक 1 अशा पद्धतीने. म्हणजे स्क्वेअर नंबर. तर तुम्हाला जर 4चा स्क्वेअर लिहायचा आहे तर तुम्ही काय लिहू शकतात, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. बघा ते बरोबर तुम्हाला 16 म्हणजे 16 होतील. 4चा स्क्वेअर किती आहे 16. ह्याच नंबरला तुम्ही असंही लिहू शकता, 1 अधिक 3 अधिक 5. आणि त्याच पद्धतीने तुम्ही 4च्या स्क्वेअरला कसं लिहू शकतात, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. म्हणजे हे काय झाले, पहिले 3 ऑड नंबर झाले, पहिल्या 3 विषम संख्या. ह्या काय झाल्या, पहिल्या 4 विषम संख्या. म्हणजे 5चा जर वर्ग लिहायचा आहे तुम्हाला तर पहिल्या 5 विषम संख्या तुम्हाला घ्याव्या लागतील, पहिले 5 ऑड नंबर्स तुम्हाला घ्यावे लागतील. तर ते बरोबर किती होतील 25. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. असेच काहीतरी नवीन मॅथ्स बद्दल शिकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.